नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपले स्वागत। कमिटीच्या मीटिंगला उपस्थित असलेले सध्या काही कामानिमित्त निघून गेले ते आपल्या शहराचे प्रथम नागरिक श्री समीर राजूरकरजी, महापौर छत्रपती संभाजीनगर शहर, आदरणीय पृथ्वीराजजी पवार संस्थापक अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर शिवजयंती समिती, आदरणीय किशोरजी शितोळे अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर शिवजयंती या वर्षाचे आपले अध्यक्ष, ज्योतिरामजी पाटील साहेब, बबनजी गिडोरेजी, विजय आहिरे, अनिल मकरेजी, हर्षवर्धन कराडजी, माझे सहकारी आयुक्त सहकारी अधिकारी श्री पी श्रीकांतजी, तहसीलदार उमेश पाटील, माझे सहकारी DCP श्री नवले, श्री स्वामी, या ठिकाणी उपस्थित सर्व शिवप्रेमी, त्याचबरोबर पत्रकार मित्रांनो, माझे या ठिकाणी सर्व ACP आणि PI देखील हजर आहेत। आपण सगळ्यांनी शिवजयंतीचे उत्सव कशा प्रकारे आणि चांगल्या प्रकारे सादर करावा याच्या चांगल्या सूचना मांडलेल्या आहेत आणि निश्चितच महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि इतर जे काही प्रशासनीय आपले अधिकारी आहेत त्यांच्याशी समन्वय आम्ही साधून निश्चितच चांगल्या प्रकारे जे काही नियोजन करायचं असतं ते आम्ही मागच्या वर्षी केलं होतं त्याच्यापेक्षा प्रयत्न करू। काल परवाच आमच्या अधिकाऱ्यांनी क्रांती चौकामध्ये व्हिजिट करून कोणत्या ठिकाणी कुठले पेंडाल लागणार, कारण की त्याला एक मर्यादा आहे, कारण की त्या ठिकाणी जवळपास 5-25 लोक अर्ज टाकतात की मला पेंडॉल टाकू दे, आणि 25 टाकांनी त्या ठिकाणी पेंडॉल टाकला की 25 लाऊडस्पीकर लागणार, कोणाचंच कोणाला ऐकू येणार नाही। हे म्हणजे त्या ठिकाणी आपलं सगळं शहर येणार आणि शहराला आपण अशा प्रकारचं दर्शन घेतलं जाईल, त्यांनीच त्या ठिकाणी त्यामध्ये या महाराजांच्या नावाने असलेले त्या शहराचं पहिला महापौर श्री समीर राजूरकर साहेब आणि मंचावर उपस्थित सर्व प्रकारचे मोचूर शितोळे, बबनराव गिडोरे, त्याच्यानंतर नवीन औरंगाबाद झालं, हे नवीन छत्रपती संभाजीनगर झालं, ज्योतिराम पाटील, संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार, माननीय पोलीस आयुक्त साहेब, माननीय मनपा आयुक्त, आमचे ज्येष्ठ बंधू अनिल भैया मकरिये, गणेशजी नावंदर नगरसेवक, कीर्तिताई शिंदे, सगळ्यांचीच नावं घेऊ, दाते पाटील आहेत, मराठ सर आहेत, पदमसिंग राजपूत आहेत आणि जमलेल्या सगळ्या शिवभक्तांना या शिवजयंतीला आता किशोर भाऊंनी किंवा ज्योतिराम पाटलांनी, बबन भाऊंनी सांगितलं कशा पद्धतीनं त्या विषयात मी जाणार नाही वाकडे काका, परंतु दोन गोष्टी मला अतिशय हात जोडून नम्र विनंती करावं वाटते। यावर्षी ज्या क्रांती चौकामध्ये आपण हा कार्यक्रम अतिशय उत्साहानं करतो किंवा इतर चौकांमध्ये, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असो हरपूरला किंवा गजानन महाराज मंदिराचा असो, तुम्हाला सांगतो मी तिथं कार्यक्रम करायला जागा शिल्लक नाही, इतके पोस्टर आणि बॅनर लावले आपण। आणि मला मनपा आयुक्तांना विचारायचं की हे कधीतरी आपण थांबवलं पाहिजे, कधीतरी थांबवलं पाहिजे। तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे माझी, आपण आपल्या महापुरुषाचा चौकांमध्ये किती एंड लेवलचं आपण काही करणार ह्याची मर्यादा आता पाळायची वेळ आलेली आहे, असं माझं एक शिवप्रेमी म्हणून माझं मत आहे। मी महापौर म्हणून हे बोलत नाहीये, आपणच आपली काही शिस्त घालून घेतली पाहिजे, आपण त्या शिस्तीनं वागलं पाहिजे। आपण सगळ्या शिवप्रेमींनी शहरासाठी म्हणून महिलांवरील म्हणजे शिवरायांचे आपण पाईक आहोत आणि महिलांचा आदर करणं हे शिवरायांनी आम्हाला शिकवलेलं आहे। मग त्यामुळे आपल्यासारखे मावळे ही व्यवस्था करणं ही आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे। त्यामुळे आपण ती व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे करू, त्याचीही मी तुम्हाला ग्वाही देतो। आदल्या दिवशी आपण दीपोत्सव करणार आहोत दरवर्षीप्रमाणे।
शिवरायांचा जन्मोत्सवाचा तिथे विद्यार्थिनी आणि त्या उत्सव आदल्या दिवशी संध्याकाळी करतील. त्यालाही आपल्या सगळ्यांनी सहकुटुंब यावं आणि 19 तारखेला दिवसभर आपण क्रांती चौकामध्ये हा सगळा कार्यक्रम उशिरापर्यंत चालत राहील. त्यातही आपण सगळ्यांनी शिस्त पाळावी ही अपेक्षा व्यक्त करतो. उद्या 18 तारखेला आपण याच ठिकाणी पांडुरंगी बलकवडे म्हणून त्यांचं एक मोठं व्याख्यान इथे आपण करतो आहोत. त्यालाही आपण सगळ्यांनी यावं आणि आपापल्या ठिकाणी शिवछत्रपतींचं चरित्र आपल्या मुलांना, कुटुंबाला, परिवाराला समजेल असे कार्यक्रम आवर्जून ठिकठिकाणी करावेत ही पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो आणि आपली रजा घेतो. त्यापूर्वी मी आपल्या सर्वांच्या वतीने, शहर जिल्हा समितीच्या वतीने माननीय पोलीस आयुक्तांचं पुष्पगुच्छ देऊन मी स्वागत करू इच्छितो. पृथ्वीराज भाऊ आणि प्रथम नागरिक समीर भैया आपण स्वागत करावं. संभाजीनगर शहरमध्ये BJPचे जिल्हाध्यक्ष माननीय किशोरजी शिंगोणे साहेब हे आत्ताच महापौर आणि पोलीस कमिशनरसोबत बैठक संपन्न झालेली आहे आणि त्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशी साजरी करायची या संदर्भात आपण हे बोलणार आहे. किशोरजी शिंगोणे साहेब. छत्रपती संभाजीनगरची सर्वपक्षीय शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने यावेळेला एक चांगलं आगळं वेगळं असं जयंतीचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि यामध्ये 5,000 युवतींना भगवे फेटे बांधणं, सहकुटुंब जयंतीला येणं, शिस्तीमध्ये जयंती करणं आणि शहरामध्ये वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये शिवचरित्राचा जागर करणं, शिवप्रतिमेला अभिवादन करणं अशा कार्यक्रमांचं आयोजन आम्ही केलेलं आहे. यामध्ये आम्ही सर्वात महत्त्वाचा मुद्दा की DJ मुक्त आणि लेझर मुक्त, ज्याचा आपल्या प्रत्येकाच्या आरोग्यावर परिणाम होतो असे हे जे 2 दुष्परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत त्या आम्ही परवानगी देणार नाही असं पोलीस आणि सर्व शिवजयंती समितीने एकमुखाने आम्ही ठरवलं आहे. त्यामुळे DJ मुक्त आणि लेझर मुक्त शिवजयंती करत लाऊडस्पीकर असेल पण तो योग्य आवाजात असेल, आपल्या सर्वांना झेपेल रुचेल असा तो आवाज असेल. 12वीच्या परीक्षा आहेत, सिनियर सिटीजन असतात, आजारी पेशंट असतात, या सगळ्यांची काळजी घेत पण शिवरायांचं चरित्र प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे असा आगळा वेगळा रचनात्मक कार्यक्रम करत राहणं, दीपोत्सव करणं, मर्दानी खेळांचं प्रदर्शन करणं अशा वेगवेगळ्या प्रकारांनी आम्ही शिवजयंती साजरी करणार आहोत. आपणही या शिवजयंतीत सहभागी व्हा, सहकुटुंब या आणि छत्रपती शिवरायांचा विचार हृदयामध्ये बसवा हेच आवाहन करतो. धन्यवाद.